मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विक्रम आणि सुजित कुमार हे दोघेही घरी येतात। आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असल्यामुळे आजीसुद्धा जबरदस्त खुश असतात। त्या त्यांच्याकडे पाहून अगदी गालातच हसतात। त्यानंतर आता विक्रम चौताळूनच आजीच्या अंगावर धावून जाणार। सुजित कुमार आता म्हणतो, आपलं काय ठरलंय? अगोदर माझं काम आणि मग नंतर तुमचं काम, असं म्हणून सुजित कुमार अगोदर पुढे येतो आणि म्हणतो, मी तुमच्या पाया पडतो हा आजीबाई, असं म्हणून तो आजीच्या पायाला हात लावणार तर आजी त्याला झिडकारून सर तिकडे असं रागातच म्हणतात। त्यावेळी तो म्हणतो, म्हाताऱ्या माणसांच्या पायाला हात लागणं म्हणजे पुण्याचं काम असतं, कारण दागिने भेटतात, पैसे सुद्धा भेटतात आणि असं कोणतरी म्हणाले। तेव्हा मीरा मात्र सुजित कुमारकडे पाहतच राहते आणि गालात हसते, कारण हा भामटा पैसे आणि दागिने घेण्यासाठीच इथे आलाय हे तिला कळून चुकलेलं असतं। मग आता पुढे सुजित कुमार म्हणतो, मी फक्त हेच बघायला आलोय की इथे पैसे मिळतायत की नाही, हो की नाही आजी? त्यानंतर आजी आपले दागिनेच बाजूला ठेवते तर सुजित कुमार म्हणतो, नमस्काराचं जाऊ दे आता, कारण कर्जाचे हप्ते थकले आहेत तेवढे पहिले द्या। तेव्हा कोणता हप्ता अन कोणतं कर्ज असं आता आजी विचारते। तेव्हा मीरा आता म्हणणार असते, ऐका ना आजी, अहो घराचं। मग त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो, मीरा थांब जरा, तू कशाला उगीच त्रास करून घेतेस? अगं मी सांगतो ना आजीला। अहो आजी, कसं आहे माहितीये तुम्हाला, या घराच्या बदल्यामध्ये ना कर्ज घेतलंय निरूपाने, आणि कसं आहे तुमच्याकडे पैसा आहे आणि हे तर मला अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे। त्याचबरोबर सत्याला सुद्धा तुम्ही उधारी संपवायला पैसे दिले। अहो ते तर मी अगदी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, तो तर पैसे वाटत होता, तेव्हा तुम्ही सुद्धा पैसे वाटून माझा विषय संपवा की। अहो किती दिवस असे मी तुमच्या घराचे उंबरे माझ्या पैशांसाठी झिजवू, शेवटी तुमचा लेक, सून आणि नातवंड तर याच घरात राहतात ना। तेव्हा आजी आता हसत विचारते, काय रे, कुणी घेतलं पण कर्ज तुझ्याकडून? तेव्हा सुजित कुमार निरूपाचं नाव सांगतो। तेव्हा आता आजी म्हणते, मग तिचे दागिने घ्या। आता आजीने बरोबर निरूपाचा डाव हा तिच्यावरच उलटवलेला असतो। तर दुसरीकडे निरूपा पारूच्या घरातून लगबगीने निघालेली असते, कारण तिलाही माहीत असतं ही म्हातारी दिसते तेवढी शहाणी नाहीये, ती बरोबर आता माझेच दागिने त्या सुजित कुमारला देऊन टाकेन। आणि खरं तर सेम तसंच घडलेलं असतं आणि त्यामुळेच निरूपा ही आता रिक्षाला थांबवत असते आणि तिच्या समोरून आता 2-3 रिक्षा जातात तरीही ती थांबत नाही। त्यामुळे आता निरूपा वैतागते। मग आता ती तेथेच देवाचा धावा करू लागते आणि म्हणते, देवा म्हातारीला ना आता बुद्धी दे, कारण माझे खानदानी जे दागिने आहेत ना ते तिने सुजित कुमारला द्यायला नकोत। परमेश्वरा, असं म्हणून ती अक्षरशः रडकुंडीला येते, कारण तिचा डाव आता तिच्यावरच उलटलेला असतो। आता तिच्या समोरून अजून 2-3 रिक्षा जातात आणि ती त्यांना हात करते, परंतु त्याही थांबत नाही। तेव्हा आता रिक्षा थांबत नाही हे पाहून ती आता लगेचच चालत चालत आपली घरी जायला निघते, परंतु आता तिचं लक्ष नसताना नेमका शेणातच तिचा पाय पडतो आणि ती म्हणते, अरे देवा। मग आता ती खूप वैतागते आणि मोठ्याने चोरडते। ती म्हणते, घरात ती म्हातारी आणि आता इथे हे एक एक संकट आपली चालूच राहत आहेत आणि मला तर वाटतं ही म्हातारी ना शिव्या घालत असणार मला, आणि म्हणूनच हे सगळं काही झालंय। खूप म्हणजे खूप वास येतोय, असं म्हणून आता ती लगेचच जरा बाजूला जाते आणि मग त्यानंतर ती कसंबसं चपलेला लागलेलं शेण व्यवस्थित स्वच्छ करते आणि म्हणते, आता धावतच जावं लागणार घरी, कारण काहीही झालं तरी ह्या म्हातारीपासून माझी सुटका करूनच घ्यायला हवी। या म्हातारीचा काही भरोसा नाही, ही सगळे दागिने सुजित कुमारला देऊन टाकण्या अगोदर मी घरामध्ये एंट्री करायला हवी, असं म्हणून ती चक्क आता अगदी रस्त्याने धावतच सुटते। आता दुसरीकडे सुजित कुमार हा म्हणतो, द्या की दागिने। अहो त्यांच्याकडे पैसे नाहीत ना दागिने, म्हणून मी तुमच्याकडे मागायला आलोय, आणि माझे पैसे दिले ना म्हणजे तुम्ही निरूपाचे दागिने तिच्याकडून घेऊ शकता, तुमचे पैसे तुम्ही घरातल्या घरात वळवू शकता। कशी वाटली माझी आयडियाची कल्पना? असं विचित्र सुजित कुमार बोलतो। त्यामुळे आजीला अजूनच राग येतो आणि माझंही नुकसान नको, तुमचंही नको, हो की नाही, असं म्हणून वेड्यासारखा पुन्हा हसतो। आजी आता लगेचच विचारते, काय रे, तू तर तुझ्या नुकसानीबद्दल बोलतोय का? पण तू आणि तुझ्या या मित्राने माझ्या नातवाचं किती नुकसान केलंय तुम्हाला कळतंय का? अरे तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्या सत्याला फसवलंय आणि गळाला लावलंय, आणि तुम्ही ह्या ज्या काड्या करताय ना त्यामुळे तो जेलामध्ये गेलाय, काय काय त्रास सहन केलाय आणि काय काय नाही हे मला सगळं माहीत आहे।
त्यामुळे त्याने सगळं मला सांगितलंय आणि तुम्ही दोघांनी किती त्याला त्रास दिलाय ना हे मला माहीत आहे. तुम्ही अगदी वांड आहात वांड, असं म्हणून आजी आता त्या दोघांना चांगलीच सुनावते. प्रांत आजीवर ओरडत तिलाच विचारतो, तुमचा सत्या काही हिरा आहे का? तेव्हा आजी म्हणते, हिरा तर आहेच तो, पण हिरो सुद्धा आहे हिरो, आणि तुम्ही दोघे ना व्हिलन आहात व्हिलन. तेव्हा मीरा आता तेथून उठते आणि लगेचच किचनमध्ये जाते आणि मागे डोकावून पाहते. पुढे आता आजी त्या दोघांकडे रागात पाहत म्हणते, तुम्ही ना व्हिलन आहात व्हिलन, सिनेमात असतात ना सेम तसेच व्हिलन आहात माझ्या सत्याचे. अरे एवढा त्रास माझ्या सत्याला देऊन सुद्धा तुम्ही माझ्याकडेच पैसे मागताय. तर मीरा आतमध्ये डायनिंग टेबल जवळ जाते आणि त्या एका बाउलमध्ये थोडेसे फ्रूट ठेवते आणि त्या फ्रूटमध्ये अशी सुरीना वर करून ठेवते जेणेकरून पुढच्या प्लॅनला सुरुवात करता येईल. पुढे आता इकडे आजी बरोबर या दोघांना इंगा दाखवते आणि म्हणते, एक दमडीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. पुढे आता आजी त्यांना शाप तळतळाट देऊ लागते की तुमचं वाटोळं होईल वाटोळं. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, ए म्हातारे जरा ना ऐकायला शिक. मग मीरा लगेचच आता तेथे येते. आपलं काम तिने फत्ते केलेलं असतं. पुढे सुजित कुमार आजीला नको ते बोलू लागतो आणि म्हणतो, म्हातारे अगं एवढं वय झालंय तरी अंगातली मस्ती काही तुझी गेली नाही. अंगातली हाडं तरी मोजून बघ किती राहिली आहेत. अगं जर धक्का मारला ना तर तू तेथून उडून सुद्धा जाशील. तेव्हा मीरा सुजित कुमारवर ओरडत म्हणते, आजी बरोबर असं अजिबात बोलायचं नाही हा, कारण आमच्या आजी बरोबर असलं काही बोललेलं मला अजिबातच चालणार नाही. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, मग तुझ्या ह्या म्हातारीला ना जरा कमी बोलायला सांग आणि अगोदर माझे पैसे टाकायला सांग, म्हणजे तीही मोकळी आणि मीही मोकळा. तेव्हा आजी आता रागातच म्हणते, मी का तुला पैसे देऊ? पण आहेस कोण तू? चल निघ इथून, हट अगोदर. माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही आणि मी तुला पैसे देणारच नाही, असं म्हणून आजी सुद्धा आता हट्टालाच पेटते. तेव्हा आता ये म्हातारे तुझी वचवच बंद कर, असं सुजित कुमार रागातच म्हणतो. तेव्हा विक्रम सांगतो, अरे सुजित कुमार या लोकांची लायकी आहे का मला सांग बरं. आणि ही फालतू मीरा मला फोनवर धमकी देते आणि या म्हातारीची धमकी दाखवते का मला. अरे ही कसली सज्जन लोक, पैसे बुडवतात, धमक्या देतात, अरे हीच कामं आहेत यांची. तेव्हा आजी ओरडत उठते आणि म्हणते, अरे तुमच्यासारखा दीड दमडीच्या माणसांबरोबर ना असंच वागायला हवं. तेव्हा आता मीरा म्हणते, आजी यांना ना 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. त्यावेळी आजी म्हणते, रुपया? यांना चांगली लाथच घालते आता, लाथ. तेव्हा या दोघांचा अपमान केल्यानंतर मीरा मात्र अगदी खुळकन हसते. त्यावेळी सुजित कुमार रागातच म्हणतोय, म्हातारे काही सुद्धा कर, मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. मग आता मीराच म्हणते की आजीकडनं काही पैसे मिळणार नाही. ज्यांनी तुझ्याकडून पैसे घेतले आहेत ना तू त्यांच्याकडूनच पैसे घे. तेव्हा रागातच सुजित कुमार म्हणतो, आता मी सुद्धा बघतो ना माझे पैसे मला कसे मिळत नाही. आता दुसरीकडे पळत पळत निरूपा घरी येऊ लागते, त्यामुळे अक्षरशः तिला धाप लागते. आता ती तेथेच थांबते आणि म्हणते की बापरे, देविका बरोबर म्हणते की फिटनेस महत्त्वाचा आहे, रोज योगा करायला हवा आता, कारण एवढं पळाले तर मला धाप लागते. मग आता रिक्षाच बघायला हवी, असं म्हणून ती आता लगेचच एका रिक्षावाल्याला हात करते, पण तो थांबत नसतो. त्यामुळे ती आता रिक्षा तेथे येण्याच्या आतच रिक्षासमोर जाऊन उभी राहते. तो रिक्षावाला काका विचारतो, काय चाललंय तुझं? त्यावेळी आता निरूपा म्हणते की काही नाही बाबा, मला घरी सोडतो. म्हणतो, मरायचं आहे का असं रिक्षासमोर उभं राहून? तेव्हा ती म्हणते, अरे बाबा घरी नाही गेले तर नक्कीच मरेन, असं म्हणून त्याला न विचारता ती रिक्षात बसते आणि म्हणते, पटकन चल बरं, असं म्हणून ती कुठे जायचं तो ॲड्रेस सांगते. तर दुसरीकडे आजी मीराला म्हणते, ऐक ना मीरा, आपले दागिने घेऊन ना तू घरात जा, या दोघांचा काही भरोसा नाही, हे दोघेही भामटे चोर आहेत चोर. तेव्हा मीरा दागिन्यांचे बॉक्स उचलते आणि आतमध्ये घेऊन जात असते. मग त्यानंतर आजी म्हणते, हे बघ पैसे, पण तुला यातली ना 1 दमडीसुद्धा मिळणार नाही, समजलं, असं म्हणून ती सुजित कुमार विक्रमचा अपमान करते. आणि मग सुजित कुमारला पर्सनली म्हणते, तू माझ्याकडे पैशांची कितीही भीक मागितली ना तरीही ती भीक तुला मिळणारच नाही, जा तुला काय करायचं ते कर. जिने लायकी काढून अगदी त्या दोघांनाही हुसकावण्याच्याच प्रयत्नात असते. मग त्यावेळी सुजित कुमार म्हणतो की तू माझे पैसे देणार आहेस की नाही? आजी म्हणते, नाही देणार, जा तुला काय करायचं ते कर. मग त्यानंतर आता सुजित कुमार लगेचच आजीच्या हातातली पर्स सोडू लागतो, जेणेकरून ते दागिने पैसे मला मिळते. तर आजी अगदी सुजित कुमारला पूर्णच उरते आणि म्हणते की कसं आहे ना,
अरे मी अजून खमकी आहे, माझ्या हातातील पर्स बरं तुला देईल मी, असं म्हणून आजी त्या टेबलजवळ अशी सुजित कुमारला ओढतच घेऊन जात असते. आता आजी काही सुजित कुमारला पैशांची पर्स हाती लागू देत नाही. त्यामुळे आता तो लगेचच विक्रमला मदतीसाठी बोलवतो. विक्रम सुद्धा अगदी चवताळूनच आजीजवळ जातो आणि ती पर्स सोडण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानंतर आता आजी त्या दोघांना कशीबशी आता बाजूला लोटते. ती पर्स आता दुसरीकडे अशी फेकून देते आणि लगेचच मीराने मगाशी त्या टेबलवर जो चाकू असा वर करून ठेवलेला असतो त्या चाकूवरच आजी डायरेक्ट जाऊन अशी पडते. त्यामुळे आजीला खूप मोठा धक्का बसतो. तर आजी आता जोरातच ओरडते. त्यानंतर आजी हालत चालत नसते. आजीने फक्त असा आवाजलेला असतो. त्यानंतर विक्रम विचारतोय, सुजित कुमार ही म्हातारी हालत का नाही रे बघ बरं. तेव्हा सुजित कुमार म्हणतोय, बाबा मला माहीत नाही, मी तुझ्याबरोबर तर इथेच उभा आहे ना. नंतर त्या दोघांच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड असेल. ते दोघेही थोडे पुढे होतात, पण तेवढ्यातच आजी जोरात पुन्हा ओरडतात आणि जरा बाजूला होतात. तर या दोघांना समोर भयानक दृश्य दिसतं. ते म्हणजे आजीच्या पोटामध्ये तर सुरा असा खुपसलेला आहे आणि आजीच्या पोटातून रक्त येते. ते पाहून आता सुजित कुमार आणि विक्रांतची अक्षरशः बोबडीच वळते. मग आता आजी म्हणते, मारलं, माझा जीव घेतला तुम्ही दोघांनी, माझा जीव घेतला, मग आता मला मारलं असं म्हणून आजी अगोदर हळूहळू चालत विक्रांतकडे जाते. मग आता विक्रांत कसाबसा आजीला पकडतो. तेव्हा सुजित कुमार आता लगेचच पलटी मारतो आणि म्हणतो, अरे काय केलंस तू हे, कशाला उगीच त्या पर्सला एवढ्या जोरात हिसडा दिलास. तेव्हा विक्रांत म्हणतो, ए बाबा मी नाही काही केलं, तुला आता अशी सणकणी ठेवून देईल. मग त्यानंतर आजी म्हणते, तुम्ही धूर्त आहात, चाकू काढा अगोदर, चाकू काढा. तेव्हा विक्रांत म्हणतो, चाकू काढतो असं म्हणून आता तो पटकनच आजीच्या पोटात तो चाकू काढतो. तेव्हा आजी आता जोरात अजून ओरडतात आणि खूप त्रास होत आहे असं दाखवून आपल्या खाली पडतात. त्यानंतर आजी आता म्हणतात, तू मारलंस मला, माझा खून केलास, असं म्हणून विक्रांत आणि त्याचबरोबर सुजित कुमारवर त्या आरोप करतात. पुढे आता आजी म्हणतात, तुम्ही मला मारलत ना तर तुम्हाला माझा सत्याना फाशीची शिक्षा देणार, असं म्हणून त्या डोळे बंद करून घेतात. आणि त्या आता सुजित कुमार त्याचबरोबर विक्रांतला समजतं म्हातारी तर गेली, आता आपलं काही खरं नाही. ते दोघेही धक्क्याने आणि घाबरूनच तेथे थांबतात. त्यामुळे आता त्या दोघांना काय करावं सुचत नसतं, कारण या पैशांच्या नादामध्ये म्हातारीचा जीव गेलाय ही त्यांना जाणीव झालेली असते. तर दुसरीकडे आता लगेचच निरूपा ही रिक्षावाल्या काकांना म्हणते, तुम्हाला फास्ट चालवता येते की नाही. मग आता तो म्हणतो की काय खड्ड्यात घालू की काय रिक्षा, आणि मग चालवू का, किती रस्त्याला खड्डे आहे तुम्हाला दिसत नाही का. निरूपा म्हणते, खड्ड्यात घाला नाही तर कुठं घाला, मला काही सांगू नका, मला पटकन माझ्या घरी सोडा. मग आता इथे माझं केवढं मोठं नुकसान होणार आहे तुम्हाला माहीत नाही, असंही ती म्हणत असते. तर आता ते रिक्षावाले काका निरूपाच्या या बडबड करण्याला खूप कंटाळलेले असतात, वैतागलेले असतात आणि म्हणतात की कुठून हे गिऱ्हाईक बसलंय काय माहीत. मीरा ही प्लॅनप्रमाणे बाहेर येते आणि समोर आजीला अशा रक्तबंबाळ अवस्थेत पाहते. आजीच्या पोटामध्ये सुरा खुपसलेला पाहते आणि तिला प्रचंड धक्का बसतो. मग आता ती मोठ्यानेच विचारते, काय हे केलं, काय हे, असं म्हणून ती सुद्धा धक्का बसल्यासारखं करते आणि रागातच निरूपा व सुजित कुमारकडे पाहते. तर या दोघांची अक्षरशः बोबडी वळालेली असते. त्या दोघांनाही आता घाम फुटलेला असतो. तेव्हा आता मीरा विचारते, काय झालंय आमच्या आजींना. तेव्हा आता विक्रांत हा म्हणतो की मीरा ऐक, मी नाही केलं आणि तो नाही होऊन पडतो. तर मीरा म्हणते, काय केलं तुम्ही, हे काय केलं, माझ्या आजीचा जीव घेतलात. त्यानंतर मीरा आता चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली तेथे कोसळते. तिला आता काहीही सुचत नसतं. मग त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो, विक्रांत ऐक ना, अरे तू हा खून केलेला तो कसा पचवणार. तेव्हा विक्रांत म्हणतो, एक झापड ओढेन, मी कुठे खून केलाय रे, मी कुठे काय केलंय, मी तिच्या पोटात सुरा खुपसला का, नाही ना बाबा, मी नाही काही केलं, ती म्हातारीच तिकडे लोटली गेली, समजतंय की नाही. सुजित कुमार आता सगळं काही विक्रांतच्या अंगावर ढकलून देत असतो.
मग पुढे आता विक्रांत म्हणतो, ऐक आता पुढे काय काय करायचं ना ते सांग अगोदर. सुजित कुमार म्हणतो, आता मी काय सांगणार बाबा, काय सांगणार मी. आता सुजित कुमार हा मोबाईल काढतो खिशातून आणि म्हणतो की पोलिसांना कळवायला हवं, त्यांना सांगायला हवं ना की म्हातारी मेली आहे म्हणून. विक्रांत पण तो डोकं फिरले की काय तुझं बावळट कुठला. मग आता जर तू पोलिसांना कळवलं तर ते इथे येतील, या म्हातारीची डेड बॉडी बघतील आणि आपल्यालाच अगोदर दोघांनाही पकडतील. मग काय करायचं, आणि हा खून आपणच केलाय असं म्हणून हा आळसुद्धा आपल्यावरच घेतील. त्यात ही मीरा आहेच ना सगळं सांगायला. सुजित कुमार म्हणतो, आपला काही संबंध नाही बाबा, आता ह्या सुरीवर तुझ्या हातांचे ठसे आहेत बरोबर, आणि मग तुझ्या हाताला रक्तसुद्धा लागलंय. तेव्हा विक्रम आता लगेचच सुजित कुमारच्या कपड्याला रक्त लावतो आणि म्हणतो, बघ बघ तुझ्या कपड्याला सुद्धा आता रक्त लागलंय. मग आता सुजित कुमार नाही होऊन पडतो आणि म्हणतो की आपला यात काही संबंध नाही. तेव्हा हो का, अरे पैशांची बॅग खेचण्यासाठी कुणी बोलवलं होतं, तूच तर बोलवलं होतं ना मला, आणि म्हणून मी आलो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, आता उद्या मी तुला कुठेही बोलवेल तर तू येशील का लगेच. तेव्हा आता विक्रम म्हणतो, बाबा तुझ्या ह्या फील्डमध्ये सगळं काही कॉमन आहे, तसं माझं फील्ड हे नाही आहे कुणाला मारणं वगैरे. मग आता अरे माझी फील्ड म्हणजे कोणती फील्ड रे असं सुजित कुमार विचारतो. तेव्हा पैसे मागणं, धमकावणं, सावकारासारखं लोकांकडून पैसे उकळणं, त्यांना मारणं, ही सगळी तुझीच फील्ड आहे ना. तेव्हा आता तो म्हणतो, हे बघ काही पण बोलू नकोस, कारण मी कुणाचा जीव घेतलेला नाही आहे समजलं, कारण जीव तर तू घेतला आहेस आणि आजकाल सिनियर सिटीजनला घरात घुसून मारतात आणि शिक्षा खूप मोठी होते या सगळ्याची, तुला माहितीच असेल ना. तेव्हा असं म्हणून तो विक्रांतला अजूनच घाबरवू लागतो. तेव्हा विक्रांत म्हणतो, सुजित कुमार जर काही चांगलं सजेशन देता येत नसेल ना, माझं डोकं तरी निदान फिरू नकोस तू, आता अगोदर तू पूर्णपणे तोंड बंद ठेव. असं म्हणून तो मीराकडे पाहतो तर मीरा ही अजून शुद्धीवर आलेली नसतेच आणि त्यानंतर आजीसुद्धा एकदम शांतपणे तिथे पडलेल्या असतात. मग इकडे निरूपा आता सोसायटीजवळ आलेली असते आणि विचारते, काय हो काका किती रुपये झाले. तेव्हा ते म्हणतात 80 रुपये झालेत. तेव्हा ती म्हणते, हो का बरं 100 रुपयाची नोट काढून ती देते. ते म्हणतात, सुट्टे द्या ना, सुट्टे नाही आहेत माझ्याकडे. मग आता ते म्हणतात, बरं ठीक आहे थांबा मी समोरच्या दुकानातून सुट्टे घेऊन येतो. तेव्हा निरूपा म्हणते, काही नको 20 रुपये घ्या, रक्षाबंधन आलंय ना, बहिणीकडून ओवाळणी घ्या 20 रुपयाची. असं म्हणून ती 20 रुपयेसुद्धा आता रिक्षावाल्या काकांना देते आणि धावतच घरी सुटते. इकडे आता विक्रांत आणि सुजित कुमारची मात्र भांडणं सुरू होतात. तेव्हा म्हातारी मेली, आता काय होणार असं आता सुजित कुमार मोठ्यानेच बोलतो. तेव्हा विक्रांत म्हणतो, तुला विचार करायला जमत नसेल तर मला तरी करू देत, आता पुढे काय करायचं. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, खरं तर आता काहीसुद्धा उरलेलं नाही. तेव्हा आता विक्रम म्हणतो, मी सांगेल ना तसं करूयात, आपण जर अजून थोडा वेळ इथे थांबलो ना तर या खुनाच्या आरोपाखाली आपणच अडकू आणि आपणच जेलमध्ये जाऊ. असं म्हणून आता पुढे तो काही सांगणार तितक्यातच त्याच्या हाताला त्यालाच आता रक्त दिसतं. त्यामुळे तो आता लगेचच शर्टला ते रक्त पुसतो आणि आपल्याला इथून पळावं लागेल असं सांगतो. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, अरे पण ही मीरा सांगेल त्याचं काय. मग आता विक्रम म्हणतो, तिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, आता इथून निघूयात चल पटकन. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, म्हातारीचं काय करायचं. विक्रांत म्हणतो, म्हातारी मेली ना, आता तू अजिबात तिचा विचार करू नकोस, जरा ना आता आपला विचार कर चल. असं म्हणून विक्रांत आता धावत तिथून निघतो. तेव्हा सुजित कुमार एकटाच तेथे राहतो, त्यामुळे तोही विक्रांतच्या पाठोपाठ पळतो. तर आता निरूपा नेमकी तेथे घरात येणार असते, त्याच वेळी आता विक्रांत सुजित कुमार तिला दिसतात. तेव्हा आता व्याही बुवा हो काय झालं काय असं आता लगेचच निरूपा विचारते. मग त्यावेळी सुजित कुमारला पाहताच निरूपा विचारते, काय हो सुजित कुमार, मिळाले का माझे पैसे, फिटले ना माझं लोन, असं ती अगदी हसतच विचारते. तिला उत्सुकता असते कधी हा म्हणेल. त्याचवेळी आता विक्रम मात्र घाम पुसू लागतो. त्यानंतर आता ते दोघेही खूप घाबरलेले असतात. तेव्हा माझे पैसे नक्की मिळाले ना असं निरूपा पुन्हा विचारते. सुजित कुमार म्हणतो, हो मिळाले असं म्हणून दोघेही आता तेथून धुमच ठोकतात. तेव्हा काय झालं यांना अचानक असं आता निरूपा मनातल्या मनात विचार करते. काही वेळानंतर आता निरूपा ही इकडे घरात येते आणि समोरचं दृश्य पाहून तिला आता धक्का बसतो. मीरा त्याचबरोबर सत्या आणि आजी हे तिघेही पत्त्यांचा डाव आता खेळत बसलेले असतात. तेव्हा निरूपा रागातच त्यांच्याकडे पाहते.
त्यानंतर आजी विचारते, काय ग ते दोघे बाहेर भेटले का? ते ना मलाच भेटायला आले होते. तेव्हा हो हो भेटले असं निरूपा शांतपणे म्हणते. मग आता आजी पुढे सांगू लागते, म्हातारीकडे पैसे कुठले आले मला सांग, ते पैसे मागायला आले, मी कुठनं देणार ते पैसे? तेव्हा सत्या म्हणतो, हो तेही बरोबर आहे म्हातारे, तुझ्याकडे तरी कुठून येणार एवढे पैसे? त्यानंतर आजी म्हणते, मी तुझं कपाट उघडलं तेव्हा मला तुझे दागिने दिसले, तेव्हा तुम्ही माझे दागिने दिले का असं धक्क्यानेच निरूपा विचारते. आजी म्हणते, हो अगं हो अगं त्याशिवाय ते जायलाच तयार नव्हते ना. मग आता निरूपा ही आवासूनच उभी राहते. तेव्हा मात्र आजी म्हणते, अगं तोंड बंद कर की, आवासून उभी राहिलीये, नाही तर उगीच माशी जाईल त्या तोंडामध्ये. तेव्हा सत्या आणि मीरा मात्र हसू लागतात. तेव्हा निरूपा म्हणते, असं नाही करू शकत तुम्ही. सत्या म्हणतो, निरूपा आता तिचं करून झालं, ये इकडे बस, चल आपण भिकार सावकार खेळू, ये बरं. तेव्हा निरूपा म्हणते, नाही नाही नको नको असं म्हणून ती पटकन दागिने पाहण्यासाठी रूममध्येच पळते. तेव्हा हे तिघेही आता तिच्यावर हसतात. त्यावेळी आता सत्या म्हणतो, रमी लागली की नाही? तेव्हा आजी म्हणते, हो बाबा लागली ना. त्यानंतर आता निरूपा आतमध्ये येऊन लगेचच कपाट उघडून पाहते आणि ड्रॉवरमध्ये तर तिच्या दागिन्यांचे सगळे बॉक्सेस असतात. ती म्हणते, म्हातारीला शहाणपणा कोणी करायला सांगितला होता? त्यानंतर ती तिथे पैशांचे बंडलसुद्धा पाहते आणि म्हणते, पैसे तर आहेत. त्यानंतर निरूपा आता सगळे ज्वेलरीचे बॉक्सेस उघडून पाहते. तिचे चारही हार आता तसेच असतात. त्यामुळे ती आता म्हणते, अरे बापरे पैसे आहे, दागिने आहेत. आणि म्हातारी मगाशी काय म्हणते तर सुजित कुमारला दागिने दिले म्हणून, आणि सुजित कुमारही म्हणाला पैसे मिळाले म्हणून. आता म्हातारीने स्वतःकडचे पैसे दिले की काय, जाऊ दे तिकडे, काहीही करू दे, पण माझे तर दागिने वाचले ना. त्यांना म्हातारीला जाऊन विचारायला हवं, पण नको नको, त्या म्हातारी बरोबर तो पनवती सुद्धा आहे, कारण हे दोघेही मिळून माझी शाळा सुद्धा घेऊ शकतात. मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की सुजित कुमारलाच फोन लावायला हवा आणि सगळ्या गोष्टी त्यालाच विचारून घ्यायला हव्यात. तेव्हा ती फोन जेव्हा लावते तेव्हा मात्र एकदमच शांत होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये विक्रम म्हणतो, हे बघ लक्षात ठेव सुजित कुमार, या प्रकरणामध्ये जर कुणी आपल्याला अडकवू शकेल तर ते आपणच आहोत, कुणी काही करू शकणार नाही. आता तू तुझा घरी जा आरामात. तेव्हा सुजित कुमार घरी डुलत डुलतच जातो. त्याला समोर पाहून सुजित कुमारची बोबडीच वळते. विक्रमलाही ते आता पकडून घेऊन येतात. त्यानंतर एका व्हॅनमध्ये दोघांनाही बसवतात. आता पोलिसांच्या अगोदर मीच तुम्हाला शिक्षा देणार असंही ते दोघे म्हणतात. मग आता मीरा हे सगळं लपून छपून बघत असते, त्याचबरोबर रवी आणि निरूपा सुद्धा. तेव्हा सत्यादादा रियाच्या बाबांना घेऊन कुठे गेलाय असं आता रवी विचारतो. तेव्हा निरूपा म्हणते, मी म्हणलं ना रव्या, तुला काहीतरी गडबड आहे, चल त्यांच्या मागावर जाऊ आपण, असं म्हणून ते दोघेही आता मागावर जायला निघतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.